अरे गोरप्पा, अरे स्टेशनवर गाडी पाठवलीस की नाही अजून? पाठवलीस? शाबास. नाही, गौरव पोरगं अमेरिकेत शिकून आलंय. त्या अमेरिकेच्या थंडीतून इथे आल्यावर सोलापूरच्या उन्हाळ्यामध्ये पोरगं गुदमरायला नको. त्या घराला काय एअर कंडिशनर का काय बसवायचं काम ते पूर्ण झालं की नाही रे बाबा अजून? ते पण झालं. शाबास शाबास. आणि रूपा कुठे गेली? रूपा आणि अरे इकडे या रे. आला या रूपा, हे बघ, तू या घरची मोठी सून आहेस. गौरव आला की भाकर तुकडा वळून टाकायचं काम तुझ्याकडे लागलं. आणि आज आपल्याला काही उसंत नाही, खूप कामं पडली आहेत. म्हणजे काय, गौरवच्या स्वागताची तयारी करायची. हॉस्पिटलमध्ये सगळी तयारी झाली का? झाली? शाबास पोरं शाबास. तुझे मोठे काका आणि बाबा गेले तेव्हापासून ह्या देवाक्कांनी काही झोप पाहिली नाही. दिवस रात्र झोप लागली नाही. पाहिलं ते फक्त एकच स्वप्न, हॉस्पिटल उभारायचं, या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी मोठं त्यांच्या हक्काचं हॉस्पिटल उभारायचं. पण आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं. संगमाई मातेनी आशीर्वाद दिले आणि म्हणूनच मी एवढा मोठा विडा उचलू शकते. संगमाई माते, असेच तुझे आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या घरावर राहू देत ग बाई. तुझी कृपा दृष्टी अशीच ठेव. अगं, मी तुझी सासू असले म्हणून सारखा सारखा नमस्कार करण्याची गरज नाही. अगं, मी तर माणूसच आहे बाळा. नमस्कार करायचाच असेल तर त्या देवाला कर. आणि खरं सांगू का, देवाला सुद्धा सारखा सारखा नमस्कार करण्याची गरज नाही. देवानी एवढा चांगला देह आपल्याला दिलाय. तो देह गोरगरिबांच्या सेवेसाठी झिजवला ना की देव आपोआप आशीर्वाद देत जातोय. बघा, आता खूप कामं पडली. तुम्ही पुढे व्हा, मी मागून येतेच. बरं, आणि एक गोष्ट, गौरव आला की त्याची ती जुनी मोटर गाडी त्याला लागेल बरं का? म्हणजे त्याची काय सर्व्हिसिंग वगैरे झाली की नाही? ती सुद्धा झाली. शाबास पोरं शाबास. बरं, या तुम्ही. हो हो, मी लगेचच येते. व्हा पुढे तुम्ही, आहेच मी. हा देह गोरगरीब जनतेसाठी झिजवायला काय चंदन नाही लागून गेला. हे काही मी व्रत संगमाई मातेसाठी नाही घेतलं. मी हे व्रत घेतलंय ते लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी. अहो, जगात इतके देव असतील, पण माझं आवडतं दैवत फक्त आणि फक्त लक्ष्मी माता, म्हणजे पैसा. या गावातले लोक नुसते मूर्खच आहेत. सगळं डोळ्यात कणव आणून बोललं ना की आपलं काळीच काढून हातात देतात. मला काही त्यांच्या काळजाची गरज नाहीये. मला गरज आहे ती फक्त आणि फक्त त्यांच्याकडच्या पैशाची. आणि म्हणूनच एवढं टोलेजंग हॉस्पिटल उभारलंय. हे संगमाई मातेचं देऊळ आणि हॉस्पिटल म्हणजे माझ्या घरात भारणारा झरा आहे. माझ्या हातात म्हणून तर पैसा खेळता राहतोय. आणि हे हॉस्पिटल आणि देऊळ म्हणजे माझ्याकडे पैसे मिळवणं देणारे ब्रह्मा आणि विष्णू आहेत. ब्रह्मा आणि विष्णू. मला ना या चांगुलपणाचा ना कंटाळा आलाय. असं वाटतं या चांगुलपणाचा बुरखा फेकून द्यावा. काय करणार? या चांगुलपणाचा बुरखा ना टराटरा फाडता पण येत नाही. या गोरगरीब माणसांची पोरं देवा कमाई करून मला विलगतात. शी, मला अगदी किळस येते. आणि त्यांच्या त्या खाणेरड्या बायका पायाला येऊन स्पर्श करतात. शी, मला काही हे सगळं आवडत नाही. पण काय करणार? लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी हे सगळं सहन करावं लागतं. पण मला काय वाटतं, प्रत्येकाने आपली पायरी बागावी.
म्हणजे प्रत्येकाने आपल्या पायरी सांभाळून वागावं. गरिबांनी आपल्या गरिबाची पायरी सांभाळावी, प्रत्येकाने आपल्या कुळाची पायरी सांभाळावी. आणि महिलांनी या स्त्रियांनी स्त्रियांच्या चौकटीतच राहावं. ज्याने पायरी आणि चौकट मोडली त्याला या देवाक्का माईनी मातीत काढली. शाबास देवाक्का माई, शाबास. समाजसेवेचं व्रत घेतलंय, ती करायला पाहिजे. त्यांच्यावर उपकार केले म्हणजे लक्ष्मी माता माझ्यावर उपकार करेल. समाजसेवेला जाते.